टीचरच राहिलो होतो. क्वेश्चन नंबर 2 नंतरचे नाही रे. 3, 4, 5 तर मी घेणार आहे आता क्लासमध्ये. ते त्याच्यातले ते 11 पहिल्या क्वेश्चन मध्ये 11 क्वेश्चन होते ना. हां. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करायचं. ते विद्यार्थी उरले होते ना 2-3 होमवर्क दिले मी तुम्हाला. तेच म्हणतोय मी 1-2 सॉल्व केले. ठीक है चला नेक्स्ट क्वेश्चन है हमारा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन लिखना जरूरी है. लिख लेते हैं. फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व पासिंग थ्रू. फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व passing through the point reached by √2, √2, having slope of the tangent to the curve at any point x, y is -4x by. सेम क्वेश्चन आहे. फक्त मागच्या याच्यामध्ये तुमचा जो कर्व होता त्याचं इक्वेशन काढायचं होतं ते ओरिजिन मधून पास होत होतं. बरोबर आहे. आता जे तुमचं कर्व आहे ते कसं आहे. तुम्हाला फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व म्हटलं विच इज पासिंग थ्रू दिस पॉइंट. पीछे जो हमने कर्व का इक्वेशन निकाला दैट वाज पासिंग थ्रू ओरिजिन. ये पास हो रहा है इस पॉइंट में से. तो आपने डिफरेंशियल इक्वेशन कैसे ऑब्टेन किया था. क्या बोला जा रहा है. वो जो कर्व है उस कर्व के ऊपर हैविंग स्लोप ऑफ द टैंजेंट उस कर्व पर जितने पॉइंट्स है उन पॉइंट्स पर निकाली गई टैंजेंट का स्लोप कैसे निकाला जा रहा है. स्लोप फाइंड आउट कैसे किया जा रहा है. हैविंग स्लोप ऑफ द टैंजेंट टू द कर्व एट एनी पॉइंट. किसी भी पॉइंट पर स्लोप ऑफ द टैंजेंट कैसे डिफाइन किया है -4x/9y. लेकिन स्लोप ऑफ द टैंजेंट क्या होता है. डेरिवेटिव फर्स्ट डेरिवेटिव ऑफ द कर्व होता है dy/dx. तो उन्होंने क्या कहा है कि dy/dx क्या है आपका -4x/9y है. नहीं गलत है. यही एक बात समझनी है ना इसके अंदर. पिछले क्वेश्चन में क्या दिया था. जिस कर्व का आपको इक्वेशन निकालना है उस कर्व के ऊपर जो डिफरेंट पॉइंट्स है उनके ऊपर निकाली गई टैंजेंट का स्लोप लीनियर इक्वेशन से दिया गया था. तो हमने dy/dx इज दैट इक्वेशन कर दिया. अब क्या बोला जा रहा है कि जो कर्व का आपको इक्वेशन निकालना है जिस भी कर्व का आपको इक्वेशन निकालना है वो कर्व पासिंग थ्रू दिस पॉइंट है. वो कर्व इस पॉइंट में से पास हो रहा है. वो वाला कर्व ओरिजिन में से पास हो रहा था. फर्क इतना है. अब उस कर्व के ऊपर जितने पॉइंट्स है उन पॉइंट्स पर निकाली गई टैंजेंट का स्लोप क्या बोला था उन्होंने. स्लोप x + 3y - 1 बोला था कि किसी भी पॉइंट पर जो टैंजेंट निकाली जाएगी उसका स्लोप कैसे दिया जाएगा x + 3y - 1. तो यहाँ पर क्या बोला जा रहा है कि ये जो कर्व है उस कर्व पर जितने भी पॉइंट्स है उन पॉइंट्स पर निकाली गई टैंजेंट का स्लोप क्या है ये है. लेकिन हमें पता है किसी भी कर्व पर किसी भी पॉइंट पर निकाली गई टैंजेंट का स्लोप क्या होता है dy/dx होता है. माहिती कि नहीं आपको. तो ये क्या है ये dy/dx है कि नहीं इन जनरल. तो हम लोग क्या बोल सकते हैं फ्रॉम द गिवन इंफॉर्मेशन इट इज वी कैन से दैट फ्रॉम द गिवन इंफॉर्मेशन इट कंक्लूड्स. और बोल सकते हैं इट इज गिवन. कुछ भी बोल दो. सिंपल रखते हैं उसको. हैं सिंपल रखते हैं दैट ये इतना टफ नहीं. जितना डेवी जोन्स का जहाज के बारे में बात की जाती है इतना टफ नहीं है ना. ये क्या है ये सिंपल है. इट इज गिवन दैट dy/dx क्या है -4x/9y है. है ना. हो. अब इसको लीनियर अब इसको मैं तो बोलता हूँ लीनियर बनाने की भी जरूरत नहीं है. 9 वाली कडे पाठवून क्योंकि वेरिएबल सेपरेशन हो सकता है. हां. तो वेरिएबल सेपरेशन होगा तो कोई लीनियर वगैरह बनाने की जरूरत है क्या. नहीं. तो 9y * dy = -4x * dx. अब इंटीग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. इंटीग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. तो क्या मिलेगा आपको 9 तो कांस्टेंट है इसका इंटीग्रेशन y² -4 कांस्टेंट है x² + c1. c बोल दो
क्योंकि हमें पॉइंट दे रखा है तो सी का वैल्यू निकलने वाला है। ठीक है, तो 9 दूनी 18 9y square is equals to 4 minus 4x square plus 2c। हाँ एलसीएम लिया राइट हैंड साइड का और 2 2 कैंसिल कर दिए दोनों तरफ से। ठीक है, हाँ अब क्या करना है बेटा, दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड कर्व। ये उस कर्व का जनरल इक्वेशन है जिसकी बात की जा रही है, लेकिन वो जो कर्व है वो कहां से पास हो रहा है, ओरिजिन से, सॉरी ये पॉइंट से पास हो रहा है। तो हम लोग पर्टिकुलर उसी कर्व का, नाउ अब हम क्या बोल सकते हैं, नाउ द इक्वेशन ऑफ द कर्व पासिंग थ्रू दिस पॉइंट, वो हम लिख सकते हैं सी का वैल्यू निकाल के। तो हम लोग लिखेंगे नाउ इक्वेशन ऑफ कर्व पासिंग थ्रू 3 by root 2 comma root 2 is, तो 9 y मतलब रूट 2 का स्क्वायर माइनस 4 x मतलब 3 by रूट 2 का स्क्वायर प्लस 2c। अब इससे आगे क्या निकलेगा, c का वैल्यू, जो निकला हुआ c का वैल्यू वो इसके अंदर रखेंगे तो रिक्वायर्ड कर्व का इक्वेशन आपको मिल जाएगा। 18 minus 4 9 by 2 plus 2c 2 to the 9 दूनी 9 दूनी 18, तो 18 36 2c, तो c का वैल्यू कितना है 18। अब c का जो 18 वैल्यू आया है, तो देयरफॉर substituting this value in equation 1, so 9 square put c is equal to 18 in equation 1, therefore required equation of curve is क्या आएगा, 9y square is equals to minus 4x square। ये या तो हम इसको ऐसे लिख सकते हैं ना, 4x square को लेफ्ट में ले गए, 4x square plus 9y square is equals to 18 ना 18 2 is 36। तो ये सर्कल हो गया बेसिकली, x स्क्वायर प्लस y स्क्वायर इक्वल्स टू r स्क्वायर होता है ना सर्कल का इक्वेशन। तो 4x स्क्वायर प्लस 9y स्क्वायर इक्वल्स 36 इज द रिक्वायर्ड इक्वेशन। तर तुम्हाला ह्या टाइपचं एक्झाम्पल कळलं का आता? हां पुढे पण आणखी दोन क्वेश्चन दिले ते पण सॉल्व करूया, म्हणजे तुम्हाला काय होईल, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जे असतं वो ते दिल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल किंवा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ह्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं। हां हे संपून टाकूयात आणि मग ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन स्टार्ट करूया। पहिले ॲप्लिकेशन जे आहे म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनचा वापर करून पॉप्युलेशनशी रिलेटेड क्वेश्चन्स कसे सॉल्व करतात ते आपण पाहूयात आज। म्हणजे रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन किंवा बॅक्टेरियाचं कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया वाढतात ज्या पद्धतीने, तर ते त्याच्या पद्धतीचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे। ठीक आहे, चार पद्धतीचे लक्ष द्या, चार पद्धतीचे ॲप्लिकेशन्स आहेत। एक पॉप्युलेशनशी रिलेटेड आहे, दुसरा रेट ऑफ डिसइंटिग्रेशन आहे रेडिओएक्टिव्ह एलिमेंटचा, युरेनियम वगैरे माहिती ना तुम्हाला रेडिओएक्टिव्ह एलिमेंट, त्यांचं कंटिन्यूअस डिके चालू असतं, डिसइंटिग्रेशन चालू असतं। हां क्या, और तीसरा क्या है, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग है, और चौथा क्या है, ज्योमेट्री वाला है, सरफेस एरिया वगैरह। हाँ तो वो वाले क्वेश्चन हमें सब देखने हैं। चलिए पहले इसको लिख लीजिए। विचार है आपने, विचार नाही मग चले खतरनाक आहे, मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे। The curve passes to the point. Curve passes to the point 0,2. The sum of coordinates of
any point on the curve exceeds the slope of the tangent to the curve at any point कॉलेज में सॅटर्डे सोडलं होतं कलाकार पोरांना लेवल 1 दिलं मी त्यांना हे बी म्हणलं माझ्या बाहेरचे विद्यार्थी म्हणत होते की तुमच्यापैकी काही जण बाहेर बसून गप्पा आणत होते म्हणजे हां सांगितलं मला IIT बॉम्बेला जायचे दिल्लीला जायचे लय असले म्हणलं ते पोरं धनंजय मुंडे धनंजय मोदे तारीफ करतो तुम्ही तारीफ नव्हतं करत त्यांना हे सांगत होतं की बाबा माणूस जर ॲम्बिशियस असतो तर मेहनत तेवढी घ्यावी लागते नुसतं IITला जायचं म्हणून जमत नसते त्याच्या भावाचं बी उदाहरण दिलं त्याला 1 वर्ष त्याची ॲबिलिटी आज जेवढी सीट त्यानं घेतली तेवढी सुरुवातीलाच घेऊ शकला असतं 1 वर्ष जाऊन त्याची गरज नसते मोदेमध्ये आहे म्हणलं कॅपॅसिटी कारण ते 8वी पासून त्याची 4 त्याच्या भावाची बी होती पण हा मेहनतीत थोडं जास्त आहे कसं असतं म्हटलं की पॉसिबिलिटी सांगितली मी काय की होऊ शकतो बाबा त्याचं कारण मेहनत घेतोय तो कोणी सांगितलं आखर चिखलीला ऐकतो ना हां कोणी हात नव्हतं वर केलं ना कोणी होतं त्या रात्री गेला होता काय म्हणून तुम्ही विचारलं चिखलीचं कोण आहे हा 2-3 जणांनी गेलो होता तो मागचं होतं ना तिथं पोरीश माग बसतो का चिखली सगळी अशीच आहे का चला कसं आहे त्यांना जेवढं लवकर मिळून 11वीच्या पोरांना एक तर मेहनत करायची नाही तर टार्गेट बदला तेवढं बरं आहे ना त्यांच्यासाठी नाही तर पुन्हा ते त्या दिवशी आलं होतं ते एक नाही तर मग कालच वाटतंय आम्ही चाललो होतो तो एक पोरगा आणि त्याचे वडील आले होते मला जेई करायची म्हणजे 11वी झाली नव्हती त्यांना समजून सांगितलं ना मी त्यांना 11वी काहीच नाही केली ते आणि त्याला जेई करायची म्हणून पोरग डेडिकेशन ना म्हणतं मग जेई करायची त्याला समजून सांगितलं मी काय आवड आहे बिचारे जेवढे शेतकरी त्यांना काही माहित नाही काही नाही कठीण असतं. आता 2 प्रश्न पाहिलेले आपण याच्यासारखे हो आता इथं बसलेले 10 जण आहेत समजा हो. 11 जण 11 जणांपैकी किती जण याच्यावर डोकं लावू शकते काय म्हटलेले द कर्व पासेस टू द पॉइंट अपना कर्व इस पॉइंट से पास हो रहा है द सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑफ द कर्व के ऊपर के किसी भी पॉइंट के जो कोऑर्डिनेट्स है सम ऑफ द कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑफ द कर्व एक्सीड्स द स्लोप ऑफ द टेंजेंट टू द कर्व एट एनी पॉइंट बाय 5 तो ये जो यहाँ से जो दिया गया है वो आपको डिफरेंशियल इक्वेशन बनाने के लिए दिया गया कंडीशन है ये जिसको समझ में आया सर लास्ट इक्वेशन मधलं पुसलं नाही dy by dx फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व ते काय लिहिले ते सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन ते पुसलं नाही सर तुम्ही अच्छा ये मैंने हटाया नहीं क्या नहीं ऐसे कैसे होगा सर मेरे वजह से ये मैंने हटा नहीं था नहीं सर पूरा हटा दिया अरे शुगर वाढली का यार मला आपको कुछ चक्कर यायला लागले शुगर वाढली चॉकलेट दूं का वाढली की चॉकलेट वाढली का चक्कर काय मारायचं सर हे बघ, मग मारायचं आहे तुमच्याकडे जातं. नाही म्हणजे जास्त झाल्यासारखं वाटायला मला चेक करून घ्या आहे ना सर पहिले जाऊन चेक करून घ्या कारण मला थोडस पहिले मला असं होत नव्हतं मला ना आता असं 10-11 वाजता असं चक्कर यायला होतं सर वय झालंय तसं नाही मी काल परवा थोडा अर्धा किलो स्वीट एकदाच खाल्लो त्याच्यामुळे झालं नाही मी खाल्लं होतं अर्धा किलो स्वीट खाल्लं होतं एकदमच म्हणजे असं ते मला दिवसभर सुधारच नाही नुसतं असं भयंकर शुगर वाढली असेल त्याच्यामुळे झालं असं नाही ना चेक करून घ्या सर तुम्ही चिकन मटन सोडलंय म्हणून चिकन मटन खाल्लं पाहिजे पहिल्यापासून सर ते म्हणजे पहिल्यापासून काही मग सरनं सांगितलं मग गायकवाड सर दूध पण
हाँ सर तुम्ही दूध काय नाही घेत नाही सर. एवढं मटण खाल्लेलं आहे सर ना. हा, मग सरने सांगितलं काय काय लवकर percentage सर. आहे? तिने जर तसं तुझ्या असत केलं तो काय होईल? द कर्व पासेस थ्रू द पॉइंट, आपका कर्व इस पॉइंट से पास हो रहा है. ये क्या बोला है? सम ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट. उस कर्व के ऊपर की किसी भी पॉइंट के जो कोऑर्डिनेट्स है ऑन द कर्व एक्सीड्स द स्लोप ऑफ द टॅन्जेंट टू द कर्व. मला आता ह्याचा अर्थ तुम्ही सांगा बरं दोन प्रश्नावरून, म्हणजे कोणाबद्दल बोललेले? स्लोप ऑफ द टॅन्जेंट टू द कर्व ऍट एनी पॉइंट म्हणजे काय? टॅन्जंट बद्दल dy by dx. तिथं वेगळं आहे. ए, ती मॅथ दुसऱ्या सरांना अरे मला तुम्ही सांगा, ए मूर्खा. हो. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आपण इतक्या वेळापासून ह्या क्वेश्चन मध्ये क्या देख रहे हैं हम लोग कि स्लोप ऑफ द टैंजेंट एट एनी पॉइंट ऑफ द कर्व मतलब dy by dx लेना है. तो वो कह क्या रहे हैं कि वो जिस कर्व का हमें इक्वेशन निकालना है उस कर्व के ऊपर के किसी भी पॉइंट के कोऑर्डिनेट्स का सम मतलब x plus y ये 5 से ज्यादा है. किससे? स्लोप ऑफ टैंजेंट से. स्लोप ऑफ टैंजेंट क्या? dy by dx. और ये जितना भी है उसमें 5 ऐड कर दो तो सम ऑफ एनी पॉइंट, सम ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन दैट कर्व आपको मिलेगा. ये कंडीशन है, समझ रहे हो? उस कर्व के ऊपर के किसी भी पॉइंट के कोऑर्डिनेट का सम क्या आने वाला है? उस पॉइंट पे निकाली गई टैंजेंट का जो भी स्लोप रहेगा उसमें 5 ऐड कर देना है. जैसे मान लो कर्व है ये, इस कर्व के ऊपर का ये पॉइंट है. अब इसका कोऑर्डिनेट क्या है? मान लो x, y है. तो इस पॉइंट के जो भी कोऑर्डिनेट्स रहेंगे उनका सम यहाँ पर निकाली गई टैंजेंट के स्लोप से 5 से ज्यादा होगा. आ रही बात समझ में? हाँ, सर. जाके मोबाइल में घुस तो असं मारतो ना आता थांब. तो आपको इक्वेशन समझ में आई है? हाँ, सर. इक्वेशन क्लियर है? हाँ, सर. अब आप मुझे बताइए, अगर आपको इक्वेशन क्लियर है तो हम लोग क्या कर सकते हैं? इसको लिख सकते हैं dy by dx माइनस y इज इक्वल टू x माइनस 5. लिख सकते हैं कि नहीं बताइए? सर, असं कसं साठी केलं? क्या? dx ला तिकडे पाठवून देऊ. dx ला कुठे पाठवायचं? dx ला तिकडे पाठवलं, dx ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. ते तर शेवटी पण मल्टिप्लाय करण्याचे. फाईल पण तिकडे पाठवून देऊ. नाही One by one. व्हेरिएबल सेपरेशन होऊ शकते. हा, म्हणणं असं variable म्हणणं आहे. हा, separation होऊ तेच शकते. म्हणणं आहे. जर व्हेरिएबल सेपरेशन होऊ शकते तर कसं होऊ शकते ते? समजा x plus सर, 5 सगळ्यात सोपं. x plus y minus 5 is equal to dy by dx. बरोबर आहे? हम्म. तर y वाली जी टर्म आहे, त्यांना दोघांना एकाच करा. y minus 5. y minus 5 ला एकत्र केलं नाही होणार ना, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीये. हे जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतं तर इकडे घेऊन आणि इकडे नेऊन करता आलं असतं. नाही पण क्लिअर कट त्याच्यामुळे सांगतोय ना की क्लिअर कट तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिसायला नाही तर ढढ दिसायला नाही. या पहा dy by dx p dy by dx minus y is equal to x minus 5. बरोबर आहे? हो. मग आता याला परत तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं म्हणलं तुम्हाला p ची व्हॅल्यू पाहिजे ना कम्पेअर करायला. तर इथे काय पाहिजे? -1 y is equal to x minus 5. बघा इथं y इथं y हे x आहे, इथे कॉन्स्टंट आणि x च्या फॉर्म मध्ये पाहिजे कॉन्स्टंट इथे x. तो इंटीग्रेटिंग फैक्टर क्या आएगा फिर हमारा? e to the power integral of p dx which is nothing but e to the power p. p मतलब क्या? -1 dx. तो e to the power -x. तो ये आपका इंटीग्रेटिंग फैक्टर आ गया. हाँ. तो आपको क्या मिलेगा? जनरल सॉल्यूशन क्या मिलेगा? देयरफॉर जनरल इक्वेशन ऑफ कर्व क्या लिखेंगे आप लोग? y into इंटीग्रेटिंग फैक्टर power p dx is equals to e इंटीग्रेशन ऑफ इंटीग्रेटिंग फैक्टर into q dx. हाँ. तो y into इंटीग्रेटिंग फैक्टर क्या है हमारा? e raised to minus x is equals to e raised to minus x into q क्या है? x minus 5 dx. तो y into e raised to minus x is equals to x li minus into 5. algebraic x minus पहले 5 कुठून येईल? पहला फंक्शन एज इट इज x minus 5, दूसरे का इंटीग्रेशन e raised to minus x minus 1 हाँ. माइनस इंटीग्रल ऑफ पहले का डेरिवेटिव मतलब x minus 5 का डेरिवेटिव 1, दूसरे का इंटीग्रेशन है e to the power minus x by minus 1 dx. माइनस माइनस प्लस हो जाएगा. तो y into e to the power minus x minus of x minus 5 e raised to minus x
माइनस माइनस प्लस e raised to minus h का इंटीग्रेशन e raised to power minus x minus 1 plus c. तो ये आपको मिल गया y e to the power minus x minus x minus 5 e raised to minus x minus e raised to minus x plus c. अब ये जो कर्व का इक्वेशन आपको मिला है, this is passing through the, now this equation passes through, now this equation, इसको equation 1 बोलेंगे, this equation passes through 0,2 passes through 0,2 and therefore ये इक्वेशन 0,2 से पास करें तो इसको सेटिस्फाई करेगा, जिससे आपको c का वैल्यू मिलेगा। तो y का वैल्यू 2 टाइम्स e to the power 0 minus 0 minus 5 e to the power 0 minus e to the power 0 plus c. तो क्या मिल रहा है आपको? 2 is equals to minus minus pulse 1 minus minus 1 1 plus plus c. c. तो ये कितना आएगा? c is equals to minus 2. 2. So ये So putting this value, put c is equals to 2 in equation 1. Put c is equals to minus 2 in equation 1. We get y into e to the power minus x is equals to minus of x minus 5 e to the power minus x minus e to the power minus x minus 2. तो पूरे इक्वेशन क्या करते हैं? काम करते हैं पूरे Minus इक्वेशन को like माइनस से like मल्टीप्लाई करते हैं। अच्छा e to the power minus x हट जाएगा ना, सर e to the power minus x को इसको दे देते, हटा देते। देखो ऐसा करते हैं, x minus 5 माइनस e raised to the power minus 6 को हटा देंगे। minus 2 times e to the power x, ऐसा लिख सकते हैं ना। e to the Double power minus minus pi। x, e to the power minus x स्टार्टिंग में माइनस पाई है सर, e to the power minus x डिवाइड कर दिया। क्योंकि स्टार्टिंग में माइनस पाई है, x minus 5 तो 5 minus x लिया है। बरोबर है सर, लिखो कॉन्फिडेंस है, ठीक है। हाँ, अब हम लोग इसको थोड़ा ढंग से लिख लिखेंगे। सकते हैं। इधर माइनस ले तो दो, y minus x plus 5 minus 1 minus 2 e to the power x. So x plus y plus 2 e raised to x is equals to 4, ऐसा कुछ लिख सकते हैं। ठीक है? यस बरोबर है। उनका बहुत ही अलग आया हमारे से। इक्वेशन बघा सर फक्त नाही बरोबर। अरे त्यांचं इंटिग्रेशन फॅक्टर आपल्या इथे वेगळं आलेलं आहे, काय केलं आपण? अरे सॉरी, मी दुसरंच इक्वेशन पाहतो, मी पाचचं पाहतो, चौथं आहे ना। y is equals to 4 minus x minus 2 e raised to x, बरोबर आहे? बरोबर आहे। त्याला हाणू का? Take the slope of the tangent. If the slope of the tangent to the curve at each of its point is equal to the sum of the abscissa and the product of the abscissa and orbit of the point. Also the curve passes through the point A. A question लिहू का? नको सर. ये बघ काय म्हटलेले, if the slope of the tangent to the curve at each point of at each of its point is equal to the, म्हणजे कोणाची गोष्ट केली आहे? याच्यामुळेच लिहावं लागतं dy by dx. dy by dx. काय म्हटले, the slope of the tangent to the curve, लिहितो जर if the slope of the आरती पाटणा नंबर घ्या. हां तेच फॉलो करतो. तर मार्गाची बेसिकली पण मार्ग पाकिस्तान आज जो मार्ग चेतन
काय कुणाला कशाचं कौतुक कुणाला कशाचं मी नाही काढली सर. हे हातपाय मुंगायला लागलं सर. हे बघा इज द स्लोप ऑफ द टँजेंट इज द स्लोप ऑफ द टँजेंट टू द कर्व. स्लोप ऑफ द टँजेंट टू द कर्व म्हणजे कुणाची गोष्ट होती dy by dx ची. At each of its point is equal to the sum of the abscissa and the product of the abscissa and ordinate. Abscissa x coordinate ला म्हणतात आणि ordinate y coordinate ला म्हणतात. म्हणजे dy by dx is equals to काय म्हणाले ते स्लोप ऑफ द टँजेंट म्हणजे dy by dx is nothing but sum of the abscissa and product of the abscissa and ordinate. येतं लक्षात. Also the curve passes through the point. हे नंतर कांस्टेंट काढण्यासाठीची कंडिशन है कि कर्व कहां से पास हो रहा है 0,1 से पास हो रहा है. तो क्या करना है आपको फाइंड द इक्वेशन ऑफ द कर्व. ठीक है. तर मग आता काय करायचं याला सॉल्व करायचं. याच्यामधून काय आता बघा याच्यातून काय कॉमन निघते x कॉमन निघते 1 + y. आता याला सेपरेट करता येतं कारण ह्या दोघांमध्ये प्रोडक्ट आहे. कळतंय काय. मग आता इकडे dy आहे तर काय लिहू शकतो त्याला 1/1 + y dy आणि x into dx इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. तर काय होणार 1/y + 1 dy is equal to integration of x dx. log of y plus 1. याचं काय हसत होतं. तुमच्यावर नाही असलं सर. हसलं तरी काय त्याच्यात हसत होतं. x square by 2. काही राहतात सर हसण्यासारखे. log of y plus 1 ए लक्ष देत आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ कर्व. ये कहां से पास हो रहा है 0,1 से. नाउ दिस passes through log 2 0,1 and therefore log of 1 + 1 2 1 plus 1 मतलब 2 is equals to ये क्या है 0 0 प्लस c. c का ले आओगे log 2. हाँ therefore इसको इक्वेशन 1 बोलेंगे. तो put c is equals to log 2 in equation 1. therefore log of y plus 1 is equals to x square by 2 plus log 2. So that is log of y plus 1 by 2 is equals to x square by 2. याला पाहिजे तर तुम्ही e च्या फॉर्म मध्ये पण लिहू शकता. y plus 1 by 2 is equals to e raised to x square by 2. म्हणजे y plus 1 is equals to 2 times e raised to x square by 2. म्हणजेच y म्हणजे एवढं ठीक आहे. त्यांनी काय लिहिलं बरोबर 1 plus y is equal to 2 times e raised to x square by 2. So this is the equation. This is the required equation of curve. ठीक है. Yes, sir. चल लिया फास्ट ऍप्लिकेशन स्टार्ट. लक्षात घ्या डिफरन्शियल इक्वेशन आपण बघितलं फॉर्म कसं करायचं आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचं. डिफरन्शियल इक्वेशन हवा का केवढा आहे रे एवढीच आहे. डिग्री ऑर्डर एंड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पहिली एक्सरसाइज. दूसरी एक्सरसाइज फॉर्मेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. तीसरी एक्सरसाइज सॉल्विंग डिफरेंशियल इक्वेशन बाय यूजिंग वेरिएबल सेपरेबल फॉर्म. चौथी एक्सरसाइज सॉल्विंग डिफरेंशियल इक्वेशन बाय रिड्यूसिंग द गिवन डिफरेंशियल इक्वेशन. होमोजेनस डिफरेंशियल इक्वेशन दिले त्याला रिड्यूस करणार कशामध्ये वेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरण्यासाठी. आणि पाचवी एक्सरसाइज काय लिनियर डिफरेंशियल इक्वेशन. किती सिंपल आहे डिफरेंशियल इक्वेशन. हो सोपं आहे. या संडेल टेस्ट ठेवली ना आपण डिफरेंशियल वर. हो या संडेल लेक्चर घेऊन टेस्ट घेऊया. चालेल. सकाळी सकाळी लेक्चर उठून टाकू आणि मग टेस्ट. 11वी सुट्टी देऊन टाका. 11वीचं नाही यावेळेस लेक्चर. ठीक आहे. आता मी सुट्टी देणार नाही आता डायरेक्ट. सर क्लास थोडा लवकर उठा सांगा ना. का बरं नाही रे 8:30 ला बाहेर असतो सर आम्ही. अभ्यास करत असायचं चांगली हवा असते ताजी हवा. काय करणार सर 8 वाजता बसणार नाही सर मी जरा अभ्यास केला.
हं? असं बाहेर बसून मी अभ्यास केला बसणार नाही म्हणून. अरे जरा सुधर रे. 8 वाजता काय सांगितलं? हा घेऊच ना Foundation. हे आपल्या हिशोबाने आपण ऍडजस्ट करून सर टाकू. फाउंडेशन फाउंडेशन आलोक सर घेतात, मी नाही घेत संडे. येणार तर नाहीये ना. आलोक सर घेतात. सर आले नंतर सर सध्या ऑनलाईन घेतात ना, आल्यावर ऑफलाईन घेते. त्यावेळेस आपलं टाइम ऍडजस्ट करू. 23 तारखेला सकाळी पोहोचलो. 23 ला ती- हा काय माहिती 24 तारखेला. ए तर हे कसं काय आले एवढं लोक? 10 वाजले ना. Please close the window. नवीन संधी लवकर कसं बोलणार? हे बघा आपण मी हे काय सांगतो तुम्हाला, आपल्याजवळ ती चावी भेटलेली कोणती, की डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म होतंय आणि डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह कसं करायचंय. या दोन्ही सुद्धा युक्त्या तुम्हाला वापरायच्या आहेत ह्याच्यामध्ये. आता जे आपण बघतोय कारण हे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन मध्ये थोडंसं डोकं आणखी भारी लावावं लागतं. पण याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का, की ज्या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल उस तरीके के क्वेश्चन का ढांचा आपके पास ऑलरेडी अवेलेबल होगा. जैसे पॉपुलेशन ग्रोथ और रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियाचं जे पॉप्युलेशन आहे हा, त्याच्यामध्ये जे चेंज होते ह्याच्याशी रिलेटेड सुरुवातीला काय लिहायचंय. 4 मार्काला प्रॉब्लेम विचारला जातो. सुरुवातीला 5-7 ओळीत काय लिहायचंय ते पहिलेच तुम्हाला माहिती असेल, कारण ते सेम राहणार आहे सगळीकडे. कळतंय का? त्याच्यानंतर तुम्ही रेट ऑफ डिसइंटिग्रेशन स्टडी करताय त्याच्यावरती क्वेश्चन, तर त्याच्यामध्ये सुरुवातीचं सेम राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही सरफेस एरियावरती सॉल्व्ह करताय त्याच्यासाठी सुरुवातीला सेम राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग पाहताय त्याच्यासाठी सुरुवातीची प्रोसेस सेम राहणार आहे. काय सुरुवातीची प्रोसेस तर बघा पॉप्युलेशन वाले आपण सगळ्यात पहिले स्टेप. मला सांगा कुठल्याही सिटीची जी पॉप्युलेशन आहे ते इन जनरल निव्वळ एक्सेप्शनल केस सोडली तर आता जी पॉप्युलेशन आहे, समजा औरंगाबाद सिटीची आता पॉप्युलेशन आहे 11 लाख, समजा 12 लाख, बरोबर आहे. ही जी औरंगाबाद सिटीची पॉप्युलेशन आहे ही बाय द टाइम वाढत जाईल का कमी होईल? वाढत राहील. जर काही नॅचरल कॅलॅमिटीज जर आपण सोडल्या तर वाढणारच आहे ना. हो. विथ द टाइम इन्क्रीज इन पॉप्युलेशन होणार आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन जे आहे इथं डेरिव्हेटिव्ह कसं येतंय, पॉप्युलेशन चेंज होण्याचा रेट is proportional to rate of change of population is proportional to the population at that time. मी काय बोलतो लक्षात घ्या. समजा मी म्हटलं लेट पी बी द पॉप्युलेशन ऑफ certain town population of certain town at any time t, then dp by dt is the rate of change of population with respect to time. याच्यात काय दिक्कत आहे? आता हे जे मी लिहितो ना हे जेवढे प्रॉब्लेम येतील तुम्हाला पॉप्युलेशनचे त्याच्यामध्ये सेम आहे. कळतंय का? हा पार्ट सेम आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला रिपीट करायचं कारण हा घेणंच आहे तुम्हाला. कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये हे येणारच आहे. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तुम्हाला कळत. पण सध्या आपण काय पाहतोय पॉप्युलेशन वरती किंवा बॅक्टेरियाच्या कल्चरच्या चेंज वरती जे काय प्रॉब्लेम विचार जातील त्याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट येणारच आहे. आणि लॉजिकल आहे. बघा काय म्हटले मी, पी काय आहे, कुठल्याही वेळेची एखाद्या टाउनची पॉप्युलेशन आहे किंवा नंबर ऑफ बॅक्टेरियाज आहे ऍट एनी टाइम टी, बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये जो चेंज होणार आहे पॉप्युलेशन मध्ये दॅट इज विथ रिस्पेक्ट टू टाइम होणार आहे. टाइमानुसार पॉप्युलेशन कमी जास्त होणार आहे ना, जास्तच होणार आहे, कमी होत नाही. निवळच कुणी अनुभव फेकला औरंगाबादवर तिथं समजून घ्यायचं बा औरंगाबादचा विषय खतम आहे, पॉप्युलेशन खपकन कमी होणार विथ टाइम. पण तसं काही आपण धरत नाही, आपण इन जनरल गोष्टी करतोय. मग आता इथं जे सध्या मी वाक्य लिहायला जातोय सगळ्यात महत्वाचं वाक्य काय, नाऊ डीपी बाय डीटी इज proportional to population at any time t. काय बोलतोय रे मी, हे जे चेंज इन पॉप्युलेशन होणार आहे हे प्रपोर्शनल असणार आहे कुणासोबत,
तुमची ज्या ऍट एनी टाइम टी वर जी पॉप्युलेशन असणार त्याच्यासोबत प्रपोर्शन असणार. प्रोपोर्शनल म्हणतोय म्हणजे काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे समजा ह्या वेळेची जी पॉप्युलेशन आहे त्याच्या रिस्पेक्ट मध्येच डीपी बाय डीटी वाढणार आहे ना. म्हणजे डीपी बाय डीटी जी क्वांटिटी तुम्हाला भेटणार आहे ती आज पॉप्युलेशन किती त्याच्यावर त्याचा आहे का नाही प्रोपोर्शनॅलिटी. आज जास्त तर डीपी बाय डीटी बी जास्त. आज पॉप्युलेशन कमी तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये चेंज इन पॉप्युलेशन होणार आहे. कळतंय का, लक्ष देते का. म्हणजे औरंगाबाद मध्ये समजा 100 लोक राहतात तर वर्षभरात त्याची पॉप्युलेशन होणार त्यांच्या रिलेशन मध्ये वाढणार आहे ना. त्याला 1 लाख होईल. नाही सर, दीडशे. पण जर 1 लाख लोक असतील तर त्याच्या हिशोबाने होईल का नाही. कळतंय का. म्हणजे काय म्हणायचं त्यांना, चेंज इन पॉप्युलेशन जे आहे, रेट ऑफ चेंज इन पॉप्युलेशन जे आहे म्हणजे डीपी बाय डीटी जे आहे, दिस इज प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन ऍट एनी टाइम टी. बस हेच महत्वाचं वाक्य आहे याच्यामध्ये तुम्हाला. कळतंय का. काय महत्वाचं वाक्य आहे की चेंज इन पॉप्युलेशन म्हणजे डीपी बाय डीटी इज प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन ऍट एनी टाइम टी. कुठल्याही टाइम वरती जी पॉप्युलेशन असणार आहे त्याच्याशी प्रोपोर्शनल आहे तुमची चेंज इन पॉप्युलेशन. मग याला तुम्ही लिहितात कसं रे, प्रोपोर्शनॅलिटी मध्ये कसं लिहित असतात, द टी डीपी बाय डीटी इज प्रोपोर्शनल टू पी. ज्यावेळेस मी प्रोपोर्शनल म्हणत असतो तर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणत असतो. कळतंय का. आणि प्रोपोर्शनॅलिटीचं साइन हटवलं तर काय होतं, प्रोपोर्शनॅलिटी साइन हटवून जर इक्वलचं साइन घेतलं तर कॉन्स्टंट घेतो की नाही आपण. डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय असतं, ज्यावेळेस दोन क्वांटिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये चेंज होतात तेव्हा त्यांच्यामध्ये रेशो सेम असतो की नाही. हा Yes, sir. म्हणजे डीपी बाय डीटी इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, ए केपी. डीपी बाय डीटी प्रोपोर्शनॅलिटी का साइन हटाता है, कांस्टेंट ले लिया. वेयर के इज प्रोपोर्शनॅलिटी कांस्टेंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा प्रोपोर्शनॅलिटी कांस्टेंट के. बरोबर आहे. बस तुम्हाला हेच ऑप्टेन होणार प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. कळतंय का. फक्त 2 कंडिशन दिल्या जाणार आहेत, त्या कंडिशनचा वापर करून तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं असते. पहिले आता याला आपण सॉल्व्ह करणार. मग याचं काय करतात, डीपी बाय डीटी इज इक्वल टू केपी आहे तर तुम्ही काय करू शकता त्याला 1 बाय पी इज इक्वल टू डीपी आणि के डीटी व्हेरिएबल सेपरेबल. आता डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही, डिफरन्शियल इक्वेशन आहे. याला सॉल्व्ह करायचं म्हणलं तर व्हेरिएबल सेपरेबल करणार की नाही आपण. मग डीपी सोबत मी काय केलं, पी ला आणलं आणि के सोबत डीटी नेलं. हे रिपीटच होणार आहे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. कळतंय का. आता काय करणार आहे मी, लॉग पी इंटिग्रेशन करणार. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. काय भेटणार, लॉग पी केटी प्लस सी. ओके. ठीक आहे. हो. किंवा तुम्ही याला जर लॉग सी लिहिलं तर कुठे गेलं ते शेवटचं कसं लिहिलं, लॉग सी जो फायदा काय होणार, पी बाय सी. ठीक आहे. त्यांनी याला असं लिहिलेलं लॉग सी ने लिहिलं, त्यांनी काय केलं याला ईच्या फॉर्म मध्ये लिहिलं. दॅट इज याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिल्यावर कसं दिसतं, पी इज इक्वल टू ई टू द पॉवर केटी प्लस सी. म्हणजे पी इज इक्वल टू यांनी लिहिलं याला ई टू द पॉवर केटी इंटू ई टू द पॉवर सी. आता कम्प्लिटली कॉन्स्टंट आहे की याला यांनी ए ने डिनोट केलं, स्मॉल ए, वेअर ए इज इक्वल टू व्हॉट, ई रेज टू सी. आणि देअरफॉर फायनल तुमचं जे पी आहे पॉप्युलेशन ती आली तुम्हाला ई टू द पॉवर केटी इंटू ए. आता ही जी पॉप्युलेशन भेटली ही ऍक्च्युअली काय देते तुम्हाला, चेंज इन पॉप्युलेशन ऍट एनी टाइम पी देते. कळलं का. हे काय भेटलं तुम्हाला, दिस इज द रिलेशन बिटवीन पी अँड टी. तुम्ही हे जे ऑब्टेन केलं की पॉप्युलेशन मध्ये जो होणारा बदल आहे त्याच्यावरून तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन केलं, त्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह केलं म्हणजे तुम्हाला काय भेटलं, तुम्हाला रिलेशन भेटलं कुणामधलं, 2 व्हेरिएबल मधलं. कोणते 2 व्हेरिएबल आहेत तिथे, एक आहे टाइम आणि एक आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये कोणत्या रिलेशन मध्ये चेंज होती. आता तुमच्याजवळ इनिशियल टाइम असेल त्यावेळेस पॉप्युलेशन किती आणि तुम्ही विचारलं 2 वर्षांचा पॉप्युलेशन किती होईल, तुम्ही ह्या इक्वेशनच्या मदतीने ते सॉल्व्ह करू शकता.
कळतंय का? लक्षात येतंय का? हा ठीक आहे. मग हा एवढा पार्ट जो आहे तो प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट राहणार आहे पॉप्युलेशनच्या प्रॉब्लेम मध्ये. सो दिस इज व्हॉट, दिस इज द रिलेशन बिटवीन पॉप्युलेशन अँड दिस गिव्स द, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, दिस गिव्स द, ते काही नाही मला माहिती होतं. मला हसायला लागली. This gives population at any time t. कळतंय का? हे काय देते तुम्हाला? This is the relation which gives you population at any time t. लक्षात येते का? हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. हा ढाचा महत्वाचा आहे, हा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वापरला जाणार आहे. कळतंय का? प्रॉब्लेम मध्ये ह्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली, ह्याच्या पुढे आपल्याला लिहायचंय. म्हणजे 4 मार्काचा ज्यावेळेस क्वेश्चन विचारला होता त्यावेळेस हे लिहिणंच आहे तुम्हाला. कळतंय का? हे लिहिणंच आहे, एवढं लिहिणंच आहे त्या प्रॉब्लेम मध्ये. इथून पुढे बाकीचे कार्यक्रम चालू होणार आहे. मग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढा, मग दुसरी कंडिशन, ह्याच्या पुढे आणखी अर्धा प्रॉब्लेम चालू राहतो. हे नाही, हे पूर्ण लिहावं लागतं, कारण हा 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. बोर्ड मध्ये एक प्रॉब्लेम येतोच बोर्डामध्ये. लक्षात येते का? किती मार्काचा टॉपिक आहे? 8 मार्काचा टॉपिक आहे विथ ऑप्शन. त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम ह्याच्यावरती टाकतातच ते. 4 मार्काचा एक प्रॉब्लेम टाकते, MCQ 2 मार्काचं एखादं एमसीक्यूज असतं आणि 1 मार्काचं एखादा प्रॉब्लेम टाकतात, असं करते. आलं लक्षात? किंवा एमसीक्यूज नसं टाकायचं याच्यावरती ऑर्डर डिग्रीवरती साधारणतः एक एमसीक्यू टाकून देतात 2 मार्काचं ते, आणि सरळ 4 मार्काचे प्रश्न टाकून देतात. किंवा मग काय करतात, 3-2चं करतात, किंवा 4-2चं करतात. 4-2चं बी करू शकतो ना, 8 मार्क आहेत ना. एक 4 मार्काचं टाकलं आणि 2 मार्काचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन देतात सॉल्व्ह करायला. सीईटी मध्ये असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, पण पद्धत वेगळी असते. सीईटी मध्ये काय नाही विचारणार. सीईटी मध्ये तुम्हाला डायरेक्ट हे लक्षात ठेवायचंय ना. उलट तुम्ही हे हा बोर्डाच्या दृष्टीने लिहायला मोठा आहे, पण सीईटी मध्ये सॉल्व्ह करायला वेळ नाही लागत याच्यात, कारण तुम्हाला हे इक्वेशन माहिती असतं. खटाखट कंडिशन टाकून तुम्ही 2 मिनिटात आन्सर काढू शकता. त्याच्यामुळे सीईटी 100% विचारणार. आवडकल मिळते.